तर भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागलेत असं देखील संजय राऊत म्हणाले। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार शहा होते। शहांनी सर्व राजकीय पक्षांना फोन केल्याचं संजय राऊतांनी म्हटलं। बिलाला पाठिंबा देऊ नका असं म्हणून भाजपच्या एका गटाकडनं फोन गेल्याचं देखील राऊत म्हणाले। त्यामुळे डिलिमिटेशन बिल म्हणजे शहांच्या पुढील राजकारणाची नांदी असल्याचं संजय राऊतांचं वक्तव्य। भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। त्या देशाची सत्ता अमर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं, यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं। हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी। 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। उद्धव ठाकरे यांनाही अमित शहानी केला होता। मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही, याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले।